महागाईचा अरे महागाईचा अरे बीजेपी सरकारचा अरे या नरेंद्र मोदीचा अरे या देवेंद्र फडणवीसचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा या सरकारचं करायचं काय या मोदीचं करायचं काय वारे मोदी ते राखेल या सरकारचं करायचं काय या सरकारचं करायचं काय क्रांती झाली हवा फुका अरे ते दुसरी सिलेंडरला लावा दादा लावा सिलेंडरला लावा देशभरामध्ये युद्धाची परिस्थिती आज आपल्या याच्या वर्ल्डमध्ये झालेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने नरेंद्र मोदी हे सिलेंडर झालेले आहे आणि त्या सिलेंडरामुळे त्यांनी आज गॅस सिलेंडर, घरगुती सिलेंडर असेल, हॉटेल व्यावसायिकांसाठी असेल, हे सर्व महाग केलेलं आहे. त्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे. आज आपल्या या देशामध्ये घरगुती गॅसचे भाव इतके मोठे वाढवून ठेवलेले आहे आणि तुटवडा पण सुद्धा या ठिकाणी झालेला आहे. नरेंद्र मोदी हे एका नाल्यामधून गॅस तयार करून त्यांनी चहा विकलेली आहे. तर आमची त्यांना विनंती आहे की ते एवढे मोठे वैज्ञानिक आहे तर त्यांनी प्रत्येक घराघरामध्ये या ठिकाणी गॅस सिलेंडर मध्ये नालीच्या माध्यमातून गॅस सिलेंडर भरून दिला पाहिजे. त्यांच्या कार्यकर्त्यांना हे काम दिलेलं पाहिजे. आज या ठिकाणी आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालयावर आज निदर्शने केली आणि 2 भाकरी या ठिकाणी टाकलेल्या आहे. एक या देशाच्या पंतप्रधानांना एक भाकर चुलीवरची आणि मुख्यमंत्र्यांना एक भाकर चुलीवरची भाकर त्यांना पाठवणार आहोत. आज घरगुती गॅसमुळे महिलांचे काय हाल होत आहे ते त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि त्वरित या गोष्टीवर त्यांनी तोडगा काढला पाहिजे. आज देशभरामध्ये गॅस सिलेंडरचे भाव मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. काँग्रेस सरकारचं जे परराष्ट्रीय धोरण होतं की त्या धोरणाला पूर्ण मातीमोल करण्याचं काम भाजप सरकारनं केलेलं आहे. नोटबंदीच्या काळामध्ये बँकेसमोर रांगा, कोरोना सारख्या आजारामध्ये ऑक्सिजनसाठी रांगा आणि आज गॅस सिलेंडरसाठी रांगा, अशी सर्वसामान्यावर ही परिस्थिती या भाजप सरकारनं आणून ठेवलेली आहे. आपण याआधी बघितलं असेल की महायुद्ध पण झाले, 2 देशामध्ये युद्ध पण झाले, पण आताचं युद्ध फक्त अमेरिका, इस्रायल आणि इराण एवढ्या पुरतं मर्यादित आहे. ते फक्त आखाती देशामध्ये सुरू आहे, परंतु त्याची झळ आज सर्वसामान्य माणसाला, स्त्रियांना आणि ज्या टपरीवरच्या व्यावसायिकाला सुद्धा बसलेली आहे. याच्यावरून एक लक्षात येऊ शकतं की परराष्ट्र धोरणाची यांनी पूर्ण माती केलेली आहे. हा तांदूळ शेतावरून भाताची परीक्षा काही करायला हरकत नाही. हा तांदूळ पूर्ण या भाजप सरकारनं जो भात शिजवला होता तो पूर्ण सडलेला आहे आणि जे 10-12 वर्षातलं यांचं काम आहे, त्यांनी अर्थव्यवस्था इतकी कमकुवत केलेली आहे की ते हळूहळू समोर या माध्यमातून समोर यायला लागलेलं आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे. वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू महिना तेल, वारे मोदी तेरा खेल सस्ती दारू महिना तेल, हे मोदी सरकारचं करायचं काय खाली मुंडावर पाय, मोदी सरकारचं करायचं काय खाली मुंडावर पाय. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा घेतल्या भाकरी ठेवा ना. बस बस ओके चल. हरवले पण बस